नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गुलमोहर खंडणी प्रकरणी तब्बल 55 दिवसांनी पालकमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्यावरही माजी आमदार अनिल गोटेंनी टीकेची झोड उठवली आहे. आज अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की गेली 55 दिवस या प्रकरणावर न बोलणारे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याची माहिती दिल्यानंतर अनिल गोटे आक्रमक झाले आहे. आतापर्यंत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या तुमच्या सूचना होत्या का? तसेच सरकारी वकिलांनी या गंभीर प्रकरणातील आरोपीला मदत करावी याही तुमच्या आज्ञा होत्या का? असे गंभीर प्रश्न पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर उपस्थित केले आहे. काल पालकमंत्र्यांनी 55 दिवसांचं थोबाड उघडलं आपलं आणि सांगितलं ते फार गंभीर गोष्ट आहे आणि याचा माझं याच्याकडे लक्ष आहे. पोलिसांना सूचना दिल्या आहेत की निपक्षपातीपणे तपास करा. काय मग आत्तापर्यंत अदखलपात्र गुन्हा दाखल केला, ह्या सूचना पण तुमच्या होत्या का? काय आणि सरकारी वकील देवेंद्र चव्हाण यांनी आरोपीची बाजू मांडली, ह्या पण सूचना तुमच्या आहेत का? काय आणि एवढ्या गोष्टी तुम्हाला 55 दिवस लागतात. तुम्ही स्वतः सांगता गंभीर गोष्ट आहे, कारण म्हणायचं अतिशय गंभीर गोष्ट आहे. काय गंभीर गोष्ट 55 दिवसांनी तुम्ही सांगता. काय एस पीला तुम्ही सांगितलं त्या गुन्हा दखलपात्र दाखल करा आणि एस पीने ऐकले नाही. पण डॉक्टर चौधरीला तुम्ही 302 लावायला सांगता एस पीला. रक्ताचा एक थेंब सावळणार नाही आणि कामराला तुम्ही 307 लावायला सांगता. मग एस पी त्याच तुमचा ऐकतो आणि त्याला ऐकत नाही. काय माझा स्पष्ट स्वच्छ आणि प्रामाणिक मत आहे, हे सगळ्यांचं मिळून कसं कारस्थान आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नसते. काय याचं त्यांना दुःख आहे. त्यांनी बरोबर आम्ही असतो तर आम्हाला काँग्रेसबल ऑफिस लावून काय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.